ठिकाणी चर्मकार समाजाच्या करिता महानगरपालिकेने 5 एकर जागा देवनार या ठिकाणी राखीव ठेवलेली होती आणि ती जागा दीडकॉम चर्मोद्योग महामंडळाकडे वर्ग करण्यात आली होती। त्या जागेतून आता फक्त दीडकॉमकडे 2 एकर जागा शिल्लक आहे। ही आपण जागा बघतो या ठिकाणी देवनार या ठिकाणी आपला भूखंड राखीव असल्या संदर्भामध्ये सर्व सूचनांचं या ठिकाणी लिखाण केलेलं होतं। शासनाने हा बोर्ड या ठिकाणी लावलेला होता, परंतु काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्या बोर्डावर काळं फासलं आणि काळं फासून हा दरवाजा उघडून टाकला अनधिकृतपणे आणि याच्यामध्ये भंगाराचा व्यवसाय या ठिकाणी काही गुंडांनी सुरू केलेला आहे आणि भंगाराचा व्यवसाय सुरू करत असताना या ठिकाणी 2 नंबरचे सुद्धा व्यवसाय चालत असतील अशी आम्हाला शंका आहे। या ठिकाणी कोणीही येतं कोणीही जातं आणि या सगळ्या परिस्थितीचं आम्ही आकलन करून चर्मकार विकास संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा पोलीस स्टेशनला याविषयी कंप्लेंट केलेली असताना सुद्धा पोलीस सुद्धा या ठिकाणी दखल घेत नाही। म्हणून आता पोलिसांची सुद्धा या ठिकाणी चिरीमिरी चालते का हा प्रश्न खऱ्या अर्थाने निर्माण झालेला आहे। म्हणून आता पुढच्या काळामध्ये आम्ही महानगरपालिका, जिल्हा अधिकारी मुंबई, दीडकॉम आणि महाराष्ट्र शासन मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन या ठिकाणी जे काय या गुंडांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, भंगार आणि 2 नंबरचा व्यवसाय या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हा व्यवसाय हे अतिक्रमण तात्काळ काढावं आणि दीडकॉमच्या ताब्यामध्ये हा भूखंड हा द्यावा आणि या ठिकाणी 24 तास या ठिकाणी दीडकॉमने या ठिकाणी सिक्युरिटी ठेवावी। या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण होणार नाही, गुंडांनी या ठिकाणी कुठेही वेगळे 2 नंबरचे व्यवसाय करू नये याची काळजी घेण्याची जबाबदारी आता दीडकॉम आणि महाराष्ट्र शासनाची आहे। आम्ही पुढच्या काही आठवड्यामध्ये निवेदन देऊन जर काय याच्यामध्ये 8 दिवसामध्ये बदल झाला नाही, हा भूखंड जर दीडकॉमने ताब्यात घेऊन या ठिकाणी अधिकृत अशी सिक्युरिटी या ठिकाणी केली नाही तर मग चर्मकार विकास संघ मोठं आंदोलन या ठिकाणी छेडेल आणि याच्या सर्व परिणामाची जबाबदारी ही दीडकॉम आणि महाराष्ट्र शासनाची असेल। या ठिकाणी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही नमूद करतो।